नमस्कार. नवदिशा अचीवर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या अचीवर सिरीजमध्ये राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या मुलाखतींची मालिका आपण पाहणार आहोत. हा उपक्रम म्हणजे नवनीत फाउंडेशनच्या नवदिशा पोर्टलचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आपण सर्व जाणता की नवदिशा पोर्टल हे शिक्षकांसाठीचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. शिक्षकांसाठी अनेकविध लेख, वेगवेगळे शैक्षणिक उपक्रमांची माहिती, शिक्षकांचे ब्लॉग्स असा भरगच्च मजकूर या पोर्टलवरती शिक्षकांसाठी उपलब्ध आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 6000हून अधिक शिक्षक या पोर्टलचे सदस्य आहेत. या अचीवर सिरीजमध्ये आपण ज्या शिक्षकांच्या मुलाखती घेणार आहोत ते सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर निस्सीम प्रेम करणारे, आपल्या अध्यापनाला नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड देणारे आणि शिक्षणाची तंत्रज्ञानाशी सांगड घालणारे तंत्रस्नेही असे उपक्रमशील शिक्षक आहेत. आज आपल्या सोबत आहेत सन्माननीय सोमनाथ वाळके सर. सरांना वर्ष 2022चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार लाभलेला आहे. याशिवाय त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्रीय ICT पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेला आहे. सरांचं कार्यक्षेत्र म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आणि ऊस तोडणी मजुरांचा भाग म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील पारगाव जोगेश्वरीच्या शाळेत सरांनी लोकसहभागातून कायापालट घडवून आणला. राज्यातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ, स्मार्ट क्लास, रोबोटिक्स यासारख्या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची सरांनी निर्माण केली. त्यांची शाळा ज्ञानरचनावादाचं मॉडेल म्हणून नावारूपाला आली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी जाणून घेऊया सरांशी गप्पा मारत. सर नमस्कार. नवनीत फाउंडेशनतर्फे आपलं मनापासून स्वागत. सर, महाराष्ट्रातला पहिला ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आपण उभा केलात. या स्टुडिओची संकल्पना आपल्याला कशी सुचली याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. सर्वप्रथम नवदिशा पोर्टलचं मनापासून धन्यवाद. आपण या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं. रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि तोही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही एक खरं तर अभिनव संकल्पना होती. आणि ही संकल्पना मला सुचण्याचं कारण म्हणजे एके दिवशी जेव्हा शाळेतील काही मुलं गैरहजर होती आणि या गैरहजर मुलांना शोधत शोधत मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा झोपडपट्टी नावाच्या एका एरियामध्ये ही मुलं त्यांच्या घरी मला आढळून आली. आणि ती मुलं शाळेमध्ये न येता घरी त्यांची जी काही पारंपरिक वाद्य होती ती वाजवत बसली होती. आणि मग मी गेल्यानंतर ती मुलं घाबरली आणि पळायला लागली. मी त्यांना म्हटलं, अरे पळू नका, कारण ती छानपैकी वाद्य वाजवत होती. म्हटलं, तुम्हाला वाद्य वाजवायला आवडतं का? काही मुलं जवळ आली, म्हटली हो. मग म्हटलं, मी जर हेच वाद्य तुम्हाला शाळेमध्ये आणून दिले आणि तुम्हाला शिकवले तर तुम्हाला शाळेत यायला आवडेल का? मुलांना आनंद झाला. क्षणभर त्यांना वेगळं वाटलं की असं काहीतरी शाळेमध्ये कसं घडू शकतं. कारण शाळा म्हणजे फक्त बे कबे, फक्त पाडे, फक्त भाषा वगैरे गणित शिकणं एवढीच एक संकुचित संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. तिथं आपल्याला जे आवडते ते शिकायला मिळणार म्हटल्यानंतर ती शाळेत यायला तयार झाली. आणि मग ती मुलं शाळेमध्ये आल्यानंतर मी लोकसहभागामधून किंवा काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून, काही माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेमध्ये वेगवेगळी संगीतवाद्य आणली. ही संगीतवाद्य आणल्यानंतर त्या मुलांना आत्तापर्यंत त्यांची पारंपरिक वाद्य माहीत होती, परंतु मी त्याच्यामध्ये कीबोर्ड असेल, ऑक्टोपॅड असेल किंवा इतर काही पाश्चात्य वाद्य ते आणून त्यांना ती शिकवायला सुरुवात केली. तर त्यांना त्या गोष्टीमध्ये आनंद मिळायला लागला. शाळेमध्ये अनुपस्थित राहणारी मुलं नियमितपणे शाळेत यायला लागली, कारण आता त्यांना जे आवडतं ते त्यांना तिथे शिकायला मिळत होतं. आणि मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की या मुलामध्ये प्रचंड क्षमता आहे, हे काहीतरी वेगळं करू शकतात. कारण आपण मुलांची क्षमता फक्त गुणामध्ये मोजतो. गुण म्हणजे मार्कशीटवरचे गुण. खऱ्या अर्थी त्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या गुणांची आपण कधी मोजदाद करत नाही. तर ती या प्रकल्पामधून मला करता आली. अनेक मुलं चांगली वाजवत होती. मी गायनामध्ये पाहिलं मुलांची काय प्रगती आहे, तर फार छानपैकी मुलं गायनसुद्धा करत होती. मग मी याचाच उपयोग पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावणं, त्या कविता पारंपरिक पद्धतीने न शिकवता थोडंसं संगीतमय करून शिकवणं, काही देशभक्ती गीतं असतील, समूहगीतं असतील, अशा प्रकारे ती बसवली.
आणि झालं असं होतं की आत्तापर्यंत कौतुक फक्त परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलं होतं, परंतु या मुलांच्या कलागुणांना जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही बातम्यामधून, काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून जेव्हा यांचं कौतुक व्हायला लागलं, तेव्हा त्या मुलामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढला. त्याच्यामधून मग त्यांच्या या कविता वगैरे रेकॉर्ड करण्यासाठी मी रेकॉर्डिंग स्टुडिओ शाळेमध्ये उभा केला आणि या मुलांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळाला. ती मुलं शाळेमध्ये नियमित यायला लागली, त्यांच्या अंगी असलेल्या कला फुलून आल्या आणि या कला शिकण्याबरोबर मग शाळेतल्या नियमित अभ्यासाकडे सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे लक्ष लागलं आणि ती मुलं नियमित अभ्यासामध्ये सुद्धा इतर मुलांच्या बरोबरीनं पुढं आली. म्हणजे ही एक छोट्याशा गोष्टीवरून सुचलेली जी संकल्पना आहे ती त्या मुलांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणारी ठरली असं मला बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी आपण हा जो प्रयत्न केलात त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी आपल्याला झाला असं म्हणता येईल. अगदी. अलीकडे आपण सतत ज्ञानरचना वादाविषयी बोलतो, अनेक चर्चासत्र असतील किंवा अनेक कार्यशाळा असतील, यामध्ये ज्ञानरचनावादाची सतत चर्चा होत असते. पण आपण ज्ञानरचनावाद प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये रुजवलात, याविषयी आपल्याला काय सांगता येईल? छान प्रश्न आहे. खरं तर ज्ञानरचनावादाची जी मूलभूत संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांच्या अंगी असलेलं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाचा वापर करून आपल्याला नवीन ज्ञानाची निर्मिती कशा प्रकारे करता येईल याच्यामधून ज्ञानरचनावादाची सुरुवात झाली. ज्ञानरचनावादाचा अर्थ काही ठिकाणी फार संकुचितपणे घेतला जातो, परंतु रचनावादाचा उपयोग मुलांना आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाण्यासाठी करता येऊ शकतो. तर खरं तर NCEP 2005 मध्येच रचनावादाची संकल्पना मांडलेली होती, परंतु 2014-15 नंतर आपल्या राज्यामध्ये त्याच्यावर थोडंसं चांगल्या प्रकारे काम सुरू झालं आणि मग रचनावादामुळं झालं असं की आपण म्हणतो असं की मुलं म्हणजे काहीतरी मातीचा चिखलाचा गोळा वगैरे किंवा कच्चं मडकं किंवा त्यांना काही येत नाही, आपण मग त्या गोळ्याला आकार वगैरे द्यायचा असतो. तर ह्या सगळ्या संकल्पना ह्या दादांत चुकीच्या आहेत. मुळात मुलं म्हणजे चैतन्याचा एक मूर्तिमंत झरा असतो, मुलामध्ये प्रचंड क्षमता असतात. शाळेमध्ये येताना ती फार ज्ञान घेऊन आलेली असतात, परंतु आपण त्याची जोडणी कशा प्रकारे त्यांच्या नियमित अभ्यासाशी करतो हा विषय फार महत्त्वाचा आहे. मग शाळेमध्ये त्या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे प्रयोग सुरू केले. रचनावादाचे काही जे तत्त्व आहेत ते तत्त्व आम्ही सगळ्या शिक्षकांनी स्वीकारली, त्या पद्धतीने मुलांच्यासोबत काम सुरू केलं. काही ॲक्टिव्हिटी होत्या, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू केली आणि त्याचा रिझल्ट आम्हाला एवढा चांगला आला की राज्यभरातून शिक्षक आमची शाळा पाहायला येऊ लागली. आमची मुलं पण उपक्रम सांगता येतील का? हां, तर त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट अशी होती की अभ्यासामध्ये मागं असणारी जी मुलं होती त्या मुलांना आम्ही वेगळ्या पद्धतीने शिकवत होतो. कारण एव्हरी चाइल्ड इज युनिक या वाक्यावर माझा विश्वास आहे. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते, पण एखादं मूल जर शिकत नाही तर ते का शिकत नाही त्याच्या खोलामध्ये आपण जात नाहीत. तुमच्या वर्गामध्ये जर 40 मुलं असतील तर 40 विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या 40 पद्धती त्या शिक्षकाकडे असल्या पाहिजेत, तेव्हाच सगळी मुलं शिकू शकतील आणि मुलं शिकतात अशी आमची धारणा आहे. कारण जेव्हा आम्ही या अप्रगत विद्यार्थ्यांवर काम सुरू केलं त्या मुलामध्ये सगळ्यात अगोदर आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपला इथं विचार केला जातोय. आतापर्यंत आपण त्या मुलांना सोडून देत होतो, येत नाही जाऊ द्या, तुम्ही तिथं मागं कुठंतरी कोपऱ्यामध्ये बसा, तुम्ही काही शिकू शकणार नाहीत. अशी सुद्धा दुर्दैवानं काही लोक व्यवस्थेमध्ये आहेत की विद्यार्थ्यांना सरळ सांगतात की ब्रह्मदेव आला तरी तुला शिकू शकणार नाही. हे फार घातक आहे. प्रत्येक मुलामध्ये आत्मविश्वास त्या माध्यमातून आम्ही निर्माण केला. दत्तक मित्र असा एक उपक्रम आम्ही सुरू केला, म्हणजे मुलांनीच मुलांना शिकवायचं आणि शिक्षकापेक्षा आपल्या सहकार्याच्या मदतीनं मुलं फार चांगली शिकू शकतात. आम्ही विषय मित्र नेमले, त्या विषयामध्ये जे विद्यार्थी चांगले आहेत त्या कधी कधी होतं असं की काही लाजाळू मुलं असतात, त्यांना शिक्षकांना थेट प्रश्न विचारायची भीती वाटते. मग त्या मुलासाठी आम्ही विषय मित्र नेमले. समजा गणितामध्ये जो विद्यार्थी चांगला आहे त्या विद्यार्थ्याला, एखाद्या विद्यार्थ्याला गणित येत नसेल तर त्याने विचारायचं. तर अशा काही उपक्रमांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे गुणवत्ता आम्हाला वाढवता आली. खूप छान सर. पुन्हा एकदा आपण या स्टुडिओकडे येऊया. महाराष्ट्रामधला हा पहिलाच ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आपण उभा केलात आणि शिक्षण क्षेत्रातला हा एक अनोखा उपक्रम म्हणून याची सर्वत्र दखल घेतली गेली. या स्टुडिओच्या बाबतीमध्ये काही एखादा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला सांगता येईल का? हां, एक अत्यंत अविस्मरणीय प्रसंग आहे की जो
माझ्यासाठी दुःखदसुद्धा होता आणि आनंदाचासुद्धा होता. त्याचं कारण म्हणजे 2017मध्ये काही वाद्ये जी आम्ही लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी उभी केली होती, एके दिवशी शाळेचा दरवाजा तोडून चोरांनी ती वाद्ये चोरून नेली. आणि खरं तर प्रचंड मेहनत करून आम्ही हा स्टुडिओ उभा केला होता. एक साहित्य अतिशय मेहनतीतून आम्ही उभं केलं होतं. तो स्टुडिओ चोरी झाल्यानंतर मला फार वाईट वाटलं आणि अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये मी एका स्वप्नाचा गर्भपात या नावाने एक पोस्ट सोशल मीडियामध्ये लिहिली. तो स्टुडिओ उभा कसा केला होता आणि तो चोरीला गेल्यामुळं किती नुकसान झालं हे त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं. पण सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा होतो त्याचं एक उदाहरण म्हणजे शिक्षण विकास मंच या गटावर जेव्हा ही पोस्ट मी टाकली तेव्हा आदरणीय वसंत काळपांडे साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सोमनाथ हे झालं ते फार वाईट झालं आणि याच्यासाठी किती खर्च येणं अपेक्षित आहे किंवा काय केलं पाहिजे. माझ्यासाठी खरं तर अनपेक्षित हे होतं की इतक्या मोठ्या व्यक्तीचा आपल्याला फोन येतोय. मला वाटलं सांत्वनपर फोन केला असेल तर मी त्यांना सांगितलं की साहेब एक 40-50 हजार रुपये जे आहेत ते लागतील नव्याने उभं करण्यासाठी. तर योगायोगाने दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रियाताईंचा वाढदिवस होता आणि मग त्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण सेंटरचे काही पदाधिकारी आणि शिक्षण विकास मंचचे काही सदस्य यांनी ठरवले की आपण ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने एक विधायक काम करूयात आणि मला सरांनी सांगितलं की आम्ही हा स्टुडिओ शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून पुन्हा उभा करून देतो. आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही 50,000 रुपये देतो, नंतर 70,000 रुपये देतो, पण प्रत्यक्षात मात्र 85,000 रुपये मला शिक्षण विकास मंचने दिले आणि पूर्ण पहिल्यापेक्षा आधुनिक पद्धतीचा स्टुडिओ तो उभा केला. आणि मग बाहेरून लोक इतकी मदत करतायत म्हटल्यानंतर ग्रामस्थांनी सुद्धा 1,10,000 रुपये त्याच्यासाठी दिले आणि जवळपास 2 लाख रुपयांचा अतिशय अत्याधुनिक असा स्टुडिओ आम्ही तो उभा केला. तर ही एक अविस्मरणीय आठवण माझ्यासाठी असेल की एका वाईट गोष्टीतून चांगलं काम कसं उभं राहू शकतं. खूप छान. म्हणजे फिनिक्स पक्षी जसा राखेतून उभा राहतो त्याप्रमाणे सरांनी पुन्हा एकदा हा स्टुडिओ उभा केला. तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला खरोखर सलाम. सरांची सध्या पारगाव जोगेश्वरी या शाळेतून बदली झालेली आहे आणि सर सध्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हरिनारायण येथे काम करतात. तर मला सरांना विचारायला आवडेल की जिल्हा परिषद शाळांना भेडसावणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण उभं केलेलं काम आहे ते त्याच शाळेमध्ये सोडून जावं लागतं कारण सतत बदल्या होत असतात. तर या बदल्यांबद्दल आपल्याला काय वाटतं? बदल्या हा नोकरीमधील एक अविभाज्य घटक जरी असला तरी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल्या करताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादा उपक्रम एखादा शिक्षक राबवतो त्याचे काही टप्पे ठरलेले असतात. तो उपक्रम राबवणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आणि नंतर त्याच्यामधले जे रिझल्ट्स आहेत आपल्याला ते रिझल्ट्स समोर येणं. पण बदल्यामुळं होतं असं की तो उपक्रममध्येच सुरू असतो आणि बदली झाल्यामुळं त्याचे रिझल्ट्स येण्याच्या अगोदर तो उपक्रम बंद करावा लागतो. आणि जी एक अटॅचमेंट मुलांच्यासोबत शिक्षकाची झालेली असते तर ते फार एखाद्या शिक्षकासाठी वेदनादायक असतं. कारण जेव्हा पारगाव जोगेश्वरीच्या शाळेमध्ये अशा काही गोष्टी आम्ही सुरू केल्या होत्या, त्या गोष्टी सुरू करताना एक त्याचं स्पॅन ठरवलेलं होतं की माझा हा उपक्रम 3 वर्षात पूर्ण होईल, याच्यासाठी 5 वर्ष लागतील, याच्यासाठी 7 वर्ष लागतील. ते सातत्य असणं गरजेचं होतं. परंतु त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्ण होण्याच्या अगोदर बदली झाल्यामुळं नवीन शाळेवर मला जावं लागलं. परंतु कधीकधी काही फायदे पण असे असतात की नवीन शाळा मला आणखी मोठी मिळाली, माध्यमिक शाळा मिळाली आणि तिथं पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की पूर्वीच्या शाळेमधले जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स समोर येण्याच्या अगोदर तिथून जावं लागलं. परंतु बदलीचे काही फायदे जरी असले तर जास्तीत जास्त तोटे असतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या करताना या गोष्टींचा कुठंतरी विचार व्हायला हवा की त्या शिक्षकाने शाळेमध्ये काही एखादा असा प्रोजेक्ट सुरू केला आहे का की जो आत्तापर्यंत पूर्ण झालेला नाही. तो झाला नसेल तर त्याला एक्सटेन्शन देण्यात यायलाच हवं. मला वाटतं नक्कीच हा मुद्दा प्रशासनाने आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे. सर, शाळेमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे विद्यार्थी भेटत असतात. आपण तर अनेक शाळांमध्ये काम केलेलं आहे, अनेक विद्यार्थी आपल्या जवळपास वावरलेले आहेत. तर विद्यार्थ्यांविषयींची अशी एखादी न विसरता येण्यासारखी आठवण आपल्याकडे आहे का? हां, अशा अनेक आठवणी आहेत, पण मी प्रामुख्याने एका आठवणीचा इथं जरूर उल्लेख करेल की एके दिवशी
शाळेमध्ये मी हजेरी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची जेव्हा हजेरीपट माझ्यासमोर घेतला, तेव्हा एका विद्यार्थ्याच्या समोर मला जातीचा जो रकाना असतो तिथं काहीतरी स्केच पेनने खोडल्यासारखं दिसलं. अच्छा. मग ते दिसल्यानंतर मला थोडंसं आश्चर्य वाटलं, थोडा रागही आला की हजेरी कुणी घेतली काय. तर मी जेव्हा मुलांना विचारलं, अरे ही हजेरी कुणी घेतली होती, तर एका मुलीने सांगितलं, सर रोहनने घेतली होती. मी त्याला उभं केलं, म्हटलं हजेरी कशाला घेतली होती, इथं काय केलंय. तर तो अगदी बेडरपणे म्हटला, सर मी माझी जात खोडली. अरे माझ्यासाठी फार मोठा धक्का होता की एक 7वीचा विद्यार्थी सांगतोय की सर मी माझी जात खोडली. मग मी त्याला विचारलं का खोडली जात, तर त्याने मला दिलेलं जे उत्तर होतं ते माझ्यातील शिक्षकाला सिद्ध करणार होतं असं मला वाटतंय. कारण त्याने सांगितलं, सर तुम्ही दररोज आम्हाला शिकवताना जातीपाती धर्म पंथ वंश याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगा असं शिकवता, परंतु आमच्या हजेरीवर आमची जात लिहिलेली असते. शाळेमध्ये वेगवेगळ्या योजना गणवेशासारख्या योजना असताना आमची जात पाहिली जाते. मग आम्ही जात विसरायची का. तर मला तुमच्या शिकवण्यामुळं माझ्या डोक्यात एक गोष्ट आलेली आहे की आपली जी जात आहे ती जात उंबऱ्याच्या आत असली पाहिजे आणि मनातून ती आपण काढून टाकली पाहिजे, तेव्हाच आपण माणूस म्हणून जगू शकतो. आणि म्हणून माझी मी जात खोडली. खरं तर हा प्रसंग जेव्हा मी फेसबुकवर शेअर केला, पूर्ण देशभर त्याची चर्चा झाली. काही न्यूज पोर्टलने काही न्यूजपेपर्सने पूर्ण देशाच्या आवृत्तीला ती बातमी लावली. आणि मलासुद्धा समाधान वाटलं की आपण विद्यार्थ्यामध्ये जे रुजवतोय ते कुठंतरी बाहेर यायला लागले. त्यामुळं हा एक माझ्या आयुष्यातलं कधीही न विसरता येण्याजोगा प्रसंग आहे. खरंच नक्कीच आशादायी असं चित्र निर्माण करणारा हा प्रसंग आहे. कारण 21व्या शतकामध्ये अजूनही लोकांच्या मनामधून जात धर्म हे पुसले जात नाहीत आणि त्यावेळेला एका छोट्याशा मुलाने हे जे विचार व्यक्त केलेले आहेत ते खरोखरच आशादायी चित्र निर्माण करणारे आहेत. आज या जागतिकीकरणाच्या काळामध्ये शिक्षकांसमोर अनेक आव्हानं आहेत. ही आव्हानं पेलण्यासाठी शिक्षकांनी सतत सज्ज असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सतत आपलं ज्ञान अद्ययावत ठेवायला पाहिजे. काळाबरोबर चालण्यासाठी तुम्हीही स्वतःला अद्ययावत ठेवत असाल आणि यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता? सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की टीचर ॲज अ प्रोफेशनल या गोष्टीकडे आपण थोडंसं गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण पूर्वी 10 वर्ष 15 वर्ष लागायचे पिढी बदलण्यासाठी, आता एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये प्रचंड बदल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा विषय आहे की ज्याच्यामुळं अनेक लोकांना भीती वाटते की नोकऱ्या कमी होत आहेत की काय, माणसांचं काम कमी होते की काय. मग अशा काळामध्ये शिक्षकांना जर खरोखर विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवायचे, समाजाच्या समोर जायचे, तर शिक्षकांनी अपग्रेड होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग शिक्षकांनी अपग्रेड होण्यासाठी बघा, आज तुम्हाला शिकण्याच्या इतक्या संधी उपलब्ध आहेत. अगदी मी नवदिशा पोर्टलचाच इथं उल्लेख करेल की शिक्षकांना आपण उपक्रमशील कसं असावं याच्यासाठीच्या गोष्टी तिथं आहेत. तुम्हाला एखादा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, परंतु तुमचा तो विषय जर तितका स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला गुगल सर्च करा. गुगलसारखा गुरु आज आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आज इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. आणि सगळ्यात अगोदर शिक्षकांनी स्वतःचं व्यासंग वाढवणं गरजेचं आहे. ज्यावेळी शिक्षक असं ठरवेल की मला काळाच्या बरोबर स्वतःला बदलवायचे, त्यावेळी जरूर त्याच्यामध्ये बदल होईल. किमान अर्धा तास तरी प्रत्येक शिक्षकाने वाचन केलं पाहिजे. म्हणजे शिक्षक जर स्वतः व्यासंगी असेल, नवनवीन गोष्टी शोधणारा असेल, सध्या नेमकं एज्युकेशनमध्ये ट्रेंडिंगला काय आहे ह्या गोष्टी आपण शोधत राहिल्या पाहिजेत. आणि जर काळानुरूप बदलायचं असेल शिक्षकाला, तर ह्या गोष्टी त्याने शोधत राहणं अतिशय गरजेचं आहे. मी तरी वैयक्तिक ते करतो की मला जर वाटलं की मला एखादी गोष्ट शिकायची, तर ती गोष्ट मी शिकून घेतो. त्यासाठी मला वेळ द्यावा लागतो, त्यासाठी कष्ट करावं लागतं, पण ते गरजेचं आहे. आणि ते केल्याशिवाय आपल्याला या व्यवस्थेमध्ये टिकून पण राहता येणार नाही आणि विद्यार्थ्यांनासुद्धा काळाबरोबर आपल्याला ठेवता येणार नाही. नक्कीच सर, तुमचे हे विचार आम्ही नक्की लक्षात ठेवू. आदर्श ते सगळ्यांकडूनच स्वीकारावं असं आपण नेहमीच म्हणतो. आज जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग होत आहेत. या इतर देशांच्या शिक्षण पद्धतींविषयी आपल्याला काय वाटतं? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इतर देशांची पद्धती म्हणजे नेमकी कोणत्या देशांची पद्धती स्वीकारायची हे पण फार गरजेचं आहे. आज पिसासारख्या परीक्षेमध्ये पाहिलं तर जगातले जे टॉप 5 देश आहेत
त्यांचा परफॉर्मन्स पिसामध्ये चांगला आहे याचा अर्थ तिथली शिक्षण पद्धती नक्कीच चांगली आहे. तर या देशातल्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास जेव्हा मी केला, काही अभ्यासकांच्या सोबत बोललो किंवा इंटरनॅशनल फोरमवर काही लोकांच्या सोबत डिस्कशन केलं आणि सगळ्यात ह्या धारणा क्लिअर करणारं एक पुस्तक देशोदेशीचे शालेय शिक्षण जे यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केलं होतं, त्याच्यामधून सुद्धा नवीन काही गोष्टी मिळाल्या. तर फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा सिंगापूरची एज्युकेशन सिस्टीम असेल, सगळ्यात जास्त भर तिथं टीचर्स ट्रेनिंगवर दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक व्यवस्थेमध्ये येतो, मला शिक्षक म्हणून काम करायचं आहे, त्यावेळी तो इतका परिपूर्ण असतो की त्याने ठरवलेलं असतं मी शिक्षक म्हणून आलो आहे आणि मला याच्यामधून काहीतरी आउटपुट माझ्या देशाला द्यायचं आहे, माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि ओव्हरऑल सगळ्या जगासाठी द्यायचं आहे. त्यामुळं जागतिक स्तरावरच्या ह्या टीचर्स ट्रेनिंग ज्या आहेत, म्हणजे सेवापूर्व असतील किंवा सेवांतर्गत असतील, या दोनही प्रशिक्षणं जे आहेत त्याचा स्वीकार आपल्या देशानं करणं गरजेचं आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इंटिग्रेटेड बीएड हा जो पार्ट आहे तो त्याचाच एक भाग आहे. त्यामुळं परदेशामधील शिक्षण पद्धती स्वीकारताना अनेक वेळा आपण त्यांची आणि आपली इकॉनॉमिकली तुलना करतो की तो देश श्रीमंत आहे, आपण गरीब आहोत. परंतु अशी तुलना न करता असे अनेक उपक्रम आहेत की जे राबवण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत, फक्त विल पॉवर लागतो. तर ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीने लवचिकता हे तत्व अंगीकारून ज्या ज्या देशांमध्ये काही चांगलं चाललेलं आहे त्याचा नक्कीच स्वीकार केला पाहिजे. खरं तर या गप्पा अशाच चालू राहतील, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे एक शेवटचा प्रश्न घेऊन थांबते की या शिक्षण क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना आपला आदर्श म्हणून आपण कोणाकडे पाहता? नक्कीच अनेक आदर्श आहेत शिक्षक म्हणून काम करतानाचे, पण मी एक विशेष उल्लेख 2-3 व्यक्तींचा करेल. संदीप पवार सर नावाचे शिक्षक आहेत आमच्याकडे, जरेवाडी शाळा आहे. हो, तर एक डोंगरामधली शाळा की ज्यांना एखादी खोली बांधायची असेल तर डोंगर कोरून तेवढी जागा तयार करावी लागते. एका डोंगराळ भागामध्ये डोंगराच्या पायथ्याशी खेड्यात एका वाडीवर असलेली शाळा, ज्या गावची लोकसंख्या 300 आणि शाळेची पटसंख्या 900 आहे, 60-70 गावातून मुलं तिथे शिकण्यासाठी येतात. त्या शाळेला मी नोकरीला लागल्यानंतर पहिली भेट दिली होती. म्हणजे जसं लोक समाधान मिळवण्यासाठी कुठेतरी तीर्थक्षेत्राला जातात, तसं मी शिकण्यासाठी राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शाळा पाहिल्या. तर संदीप पवार सरांचं जे अगदी झोकून देऊन केलेलं काम आहे ते काम पाहून मला सुद्धा असं वाटलं की आपण सरांच्या वाटेवर कुठेतरी चालायला पाहिजे. त्यानंतर वाबळेवाडी शाळा उभी करणारे दत्तात्रय वारे सर असतील, प्रचंड मेहनतीने कष्टाने या व्यक्तीने त्या शाळेला जगाच्या पटलावर नेण्याचं काम केले. ही 2 माणसं माझ्या आयुष्यातला एक शिक्षक म्हणून नक्कीच आदर्श आहेत. खूप छान. सरांशी गप्पा मारताना कवी बाभ बोरकरांच्या 2 ओळी मला पुन्हा पुन्हा आठवत आहेत. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालते, बाळवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती, बाळवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखते. खरी शाळा ही 4 भिंतीच्या आतमध्ये नसून चित्र, खेळ, गाणी यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड निर्माण करता येते. खरंच विद्यार्थ्यांच्या हिताचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे सन्माननीय वाळके सर, आणि यामध्ये अडचणीची कितीही वाळवंट आली तरी त्याची तमा न बाळगता त्यालाही सुंदर करत आपल्या पायवाटेवरती स्वस्ती पद्म रेखाटणाऱ्या अशा सरांच्या या कार्याला मनापासून सलाम. असे शिक्षकच राष्ट्राची खरी संपत्ती आहे असं म्हणावंसं वाटतं. सर, आज आपण इथे आलात, नवनीत फाउंडेशनतर्फे आपलं मनापासून आभार. आपला हा प्रवास सर्व शिक्षकांना नक्कीच दिशादर्शक ठरेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.